सो हे गाईज, वेलकम बॅक टू स्नेहल मोरे यूट्यूब चॅनल. तर आजचा आपला ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. हा असणार आहे ना स्पेशल. हे बघा, तुम्हाला दाखवते मेहंदी. बघा, मेहंदी बघून समजेल काहीतरी. मी होणार आहे आई आणि स्वप्नील होणार आहे बाबा. तर ह्याच रिलेटेड आपला ब्लॉग असणार आहे. तर ब्लॉग नक्की बघा. आणि हा ब्लॉग 3 महिन्यानंतर अपलोड होणार आहे. नाही अपलोड करणार काही कारणांमुळे, पण होईल अपलोड. तर आज आमचा दिवस कसा जाणार आहे, काय होणार आहे ते नक्की तुम्हाला मी शेअर करेन. सो ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. सो गाईज, तुम्ही इथे बघू शकता, आम्ही आदल्या दिवशी शॉपिंग करायला गेलेलो आणि हे सगळे क्लिप्स हे आदल्या दिवशी घेतलेले आहेत. काय घ्यायचं काय नाही सुचत नव्हतं. मोरे आणि मोरे कामावरून सुटून आलेले आणि आम्ही गेलेलो सामान घ्यायला दुसऱ्या दिवसाचं बेबी शॉवरचं आपल्या. त्यानंतर असं ते बेबी शॉवरमध्ये सजवलं ना खाऊचं, म्हणून असं चॉकलेट्स वगैरे घेतले. परत हे असे ड्रायफ्रूट्स घेतले वेगवेगळे डेकोरेशनसाठी, तिथे ठेवतात ना असं, म्हणून आम्ही खाऊच्या दुकानात आलेलो. ते घेता काय घ्यायचं काय नाही करता माझे पाय एवढे दुखायला लागले. मी जरा वेळ बसली, मोऱ्यांचं बिलिंग चालू होतं, काय किती झालं काय नाही ते, आणि माझे पाय जाम दुखत होते. ते तिकडे चॉकलेट्स बघून असं वाटत होतं हे सगळे डेअरी मिल्क्स मी खाऊ. मला फक्त चॉकलेटमध्ये डेअरी मिल्क आवडतं, असं वाटतं तो खाऊ. त्यानंतर मग आम्ही मस्त मोमोज खायला गेलो. मोऱ्यांनी घेतलेले चिलीवाले मोमोज आणि मला फक्त फ्राईड मोमोज, आणि एवढे फेवरेट आहेत माझे. सो आम्ही ते एन्जॉय केलं. पॅकिंग करतायत दाखवत. ते बघा काहीच खाऊ वगैरे आणलेला होता, ते आता रॅपिंग चालू आहे यांची. मोरे, तुम्ही बाबा होणार आहेत, कसं वाटतं तुम्हाला? संतूर पप्पा होणार हा कळेल ना. तुम्ही बोलत नाहीत काय? असं वाटतं किती कंजूस असतील तुम्ही ब्रो. चालू आहे ब्लॉग, बोला काहीतरी. काम झालेत माझे, तुमचं काम करा तुम्ही. मला असं हे सगळं खाऊसं वाटतंय. आणि गाईज माझा ब्लॉग येणार आहे दुसरा, पण तो मी अजून शूट नाही केलाय, तर लास्ट पर्यंत. त्यानंतर आम्ही जिथे बेबी शॉवर होता तिथे आलेलो. भाऊजींनी आणि ह्यांनी पूर्ण मस्त डेकोरेशन केलेलं, खूप छान वाटत होतं. भाऊजींनी पण खूप हेल्प केली, आणि माझा मेकअप माझी नणंद म्हणजे माझी ताई करत होते, आणि छान मेकअप केलेला सिम्पल. आणि माझ्यासाठी ही सरप्राईजवाली रांगोळी होती जी ताईने काढलेली, खूप छान होती. आणि हे आमचं डेकोरेशन सिम्पल अँड स्वीट. म्हणजे आमचं पण अचानक ठरलं बेबी शॉवरचं, घरात काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणून आमची डेट जी होती ती अचानक लवकर फिक्स झाली. आणि अशा प्रकारे म्हणजे आम्ही मग एका दिवसामध्ये मॅनेज केलं सिम्पल आणि स्वीट डेकोरेशन बेबी शॉवर. त्यानंतर असा टेबल पण सजवलेला ताईंनी, म्हणजेच माझ्या नंदेनी. बाबूला मस्त छोटे छोटे कपडे पण आणलेले, शूज पण आणलेले, ते ठेवलेले. छान डेकोरेट केलेलं टेबल, खाऊने वगैरे. आणि इथे आमच्या शिवाची बाबा नुसती गडबड चालू होती, जाम त्याला हाऊस फोटोज काढायला. माझे तर फोटो काढूनच नव्हता देत, त्याचेच काढलेत त्याने फोटोज.
सो अशा प्रकारे आमचं इथे शूट चालू आहे. त्यानंतर ओढभरणीचा कार्यक्रम सुरू झाला. टायमिंग खूप कमी होता आमच्याकडे. पहिली ओटी सासरकडची असते, तर काकी सासूंनी माझी पहिली ओटी भरली आहे. ह्या माझ्या काकी आहेत, काकी सासूबाई. त्यांनी माझी पहिली ओटी भरली सासरकडची. पहिली ओटी होती म्हणून 5 जणी आल्या हात लावायला. पेढे कुठे आहेत? पेढे ताईचा घे, काय नव्हतं. ठेव मम्मी ते. तुझ्या बॉक्स आहे. तू एक्सचेंज कर ना. तुझ्या डोक्यावर पण टाकायचं. प्रेम आहे का बघू? खूप आहे. हा जसं हात लावा. विश्व पुढे जरा. देवी बघ इकडे. फोन वाजता उचल पाहिजे ना बोले बघ. नंतर ही दुसरी ओटी माहेरकडची, ती ताईने भरली. माझ्या मोठी नंदेने भरली. माहेरकडून माझी पहिली ओटी. अशा प्रकारे सर्वांनी एक एक जणीने माझी ओटी भरली. ओढभरणीचा कार्यक्रम चालू झाला. मंडळी बसले तिथे. नाही 10 वेळा नाही काढायचं, एकदाच. बाबा हाय कर. हाय मामू. शिव हाय कर. शिव का फल. पोचू मामी. से हाय. से एवरीबॉडी हाय. आपण दोघं काढूया. बाबू इथं बस. नाही काढणार मामी सोबत. कुठे एवढा बाई आतमध्ये जाऊन थंडा पितो. स्वप्न थंडा वाटतं तिला. बघा ठीक आहे. इथे तर जाम लाज वाटत होती. म्हणजे भाऊजी होते, एकमेकांकडे बघून फोटो काढा, पण म्हणजे पब्लिक म्हणजे आपलीच माणसं होती, पण जरा ऑकवर्ड वाटत होतं. ठीक आहे, फोटोशूट वगैरे चालू होता. त्यानंतर टायमिंग आला चॉईस करायचा की बर्फी की पेढा की काय. तेच मग सगळे बोलत होते की दोघांनी निर्णय घ्या, काय एकच चॉईस करा. पण मला मोरांनी मामू मला भाऊ पाहिजे. पण मला मोरांनी लेफ्ट साईड सांगितलेली नाही, लेफ्ट साईड सांगितलेली, बट आय चॉईस्ड राईट साईड. अँड त्यातून काय निघालं ते बघा. बघितलं काय चॉईस केलं ते. पेढा चॉईस केला. साहिल जे बोलला मला भाऊ पाहिजे, आणि तेच नेमकं तेच निघाला. पेढा निघाला.
हे, तू प्रेडिक्शन स्किल्स आता परत भरून. आता गेला हे नाश्ता सगळ्यांना आई बाबा मी आई बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार असू दे का त्या बाळाला? मी कुठे निघते अरे हे बघ दादाचं असं झालं तू असं पकड. नंतर प्रत्येकजण आपला फोटो काढायच्या तयारीमध्ये होते. सगळे आपलं पुठ्ठा वगैरे शोधत होते. आत्या होणारे ते त्याच गडबडीत सगळे होते. शूट काय एवढा घेता आला नाही सर्वांचा, पण फोटोज नक्की मी शेअर करेल. त्यानंतर माझ्या एकटीचे फोटोशूट चालू होते, म्हणजे माझ्या एकटीचे फोटोज वगैरे काढले. मागे तर पूर्ण म्हणजे सर्वांचे फोटो काढले ना, मग मागचं सगळे फुगे बलून्स वगैरे बॅकग्राऊंडच पूर्ण खराब झालेला आहे. इथे मस्त सर्व नाश्ता करायला बसलेले, खायला, आणि मस्त सर्वांनी एन्जॉय केलं. सर्व ताई लोक आलेले, म्हणजेच माझ्या नंदा सर्व आलेल्या, एन्जॉय फुल झालेला. आणि क्लिप्स नाही जास्त घेतल्या. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि इथपर्यंतच क्लिप्स होते. सो व्लॉगला खूप प्रेम द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.